अखेरीस मागील अनेक दिवसांपासून महिला ज्या वाट पाहत आहात तोच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण आता होणार आहे आणि त्या संदर्भातील मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 3,000 रुपये महिलांना दिले जाणार असल्याची माहिती आहे आणि त्यासोबतच 1,77,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत, ज्यांना लाडकी बहीण योजनेमधील मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। आता हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत का आणि त्यासोबत या हप्त्याचे वितरण कधी होणार आहे, तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राईब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचविण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो। तर लाडकी बहीण योजनेमधील 2 प्रलंबित हप्त्यांचे वितरण होणार असल्याने लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र असणाऱ्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे। खरं पाहायला गेलं तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणानंतर लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्याचा हप्ता 3 महिन्यांच्या हप्त्याचे त्या ठिकाणी वितरण होणे बाकी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण लांबले का, तर त्या संदर्भात आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील माहिती दिली होती की लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत संधी दिली होती आणि या 30 एप्रिल नंतर लाडकी बहीण योजनेमधील आता महिलांची फायनल यादी तयार झाली आहे, ज्याची देखील आकडेवारी समोर आली असून यामध्ये 1,77,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत की ज्यांना यापुढे योजनेचे पैसे मिळणार आहेत। अनेक लाडक्या बहिणींचा महिलांचा प्रश्न होता की लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का, योजनेसंदर्भात हप्त्याचे वितरण होत नाही आहे, कोणत्याही प्रकारची अपडेट मिळत नाही। तर लक्षात घ्या, अपडेट मिळत नव्हती कारण यामध्ये यादी तयार करण्याचे काम चालू होतं। एक फायनल यादी तयार करून लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढील वर्षभरासाठी चालू ठेवण्याचे सरकारचे त्या ठिकाणी प्रयत्न होते। लाडकी बहीण योजनेच्या पुढील अर्थवर्षासाठी अर्थातच 2026-27 साठी 26,500 कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे देखील आपण अर्थसंकल्पामध्ये पाहिले होते आणि या 26,500 कोटींची तरतूद केल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरणाची प्रक्रिया देखील त्याच पद्धतीने सुरू होईल असे देखील बोलले गेले होते। लाडकी बहीण योजनेमध्ये सरकारने काय केलं की मागील महिन्यापासून योजनेमध्ये अनेक बदल केले। आपण त्या संदर्भात देखील माहिती घेतली होती की नवीन लेखा शीर्षकाखाली लाडकी बहीण योजना यापुढे काम करेल। नवीन लेखा शीर्षक म्हणजे काय की ज्या विभागाची महिला आहे किंवा ज्या प्रभागातून महिला आहे त्या विभागाला जे आहे ते हप्त्याचे वितरण त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजेच की ओपन असेल तर जनरल विभागातून, आदिवासी विकास विभागातून, समाज कल्याण विभागातून अशा विविध विभागातून महिला व बाल विकास विभागाला दिनांक 1 ते 10 तारखेच्या आत हप्ता वितरणासाठी जो काही निधी लागेल तो निधी त्यांनी महिला व बाल विकास विभागाला द्यायचा आणि त्यानंतर महिला व बाल विकास विभागाने 10 ते 15 तारखेच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वितरण करायचे अशा पद्धतीची प्रणाली देखील सरकार राबवणार आहे आणि त्यामुळेच यादी फायनल होणं खूप जास्त आवश्यक होतं। आता यादी फायनल झाली असून 1,77,000 महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत, ज्यांना यापुढे योजनेचे पैसे मिळतील। यामध्ये ई-केवायसी न केलेल्या, ई-केवायसी करून अपात्र ठरलेल्या, योजनेच्या अटी व निकषांमधून अपात्र ठरलेल्या सर्व महिलांचा समावेश होतो आणि 1,77,000 महिला, ज्या की सुरुवातीच्या काळामध्ये 2,63,000च्या आसपास आकडा होता, जवळपास 80-85 लाख महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र झाल्या आहेत, ज्या अटी निकषांमध्ये बसत नव्हत्या, ज्यांची ई-केवायसी करायची राहिली अशा महिला। आता योजनेच्या हप्त्याचे वितरण 2 महिन्यांचे पैसे येणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे। मार्च आणि एप्रिल एकत्रित वितरण होऊन लाडक्या बहिणींच्या खात्यावरती याच आठवड्यामध्ये पैसे मिळणार असल्याबाबतची देखील माहिती दिली आहे। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची प्रक्रिया देखील सुरू झाल्याची माहिती मिळत आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या आठवड्यामध्ये योजनेचे 3,000 रुपये मिळतील, जे की 1,77,00,000 महिलांना येतील। आता या 1,77,00,000 महिलांमध्ये अशा देखील अनेक महिला असणार आहेत की ज्यांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले होते, परंतु त्यांना आता मार्च महिन्याचे पैसे येणार नाहीत। कारण लक्षात घ्या, सर्व अटी निकषांबाबत पुन्हा एकदा पडताळणी सरकारच्या वतीने करण्यात आली आणि यामध्ये ज्या महिला केवळ पात्र ठरल्या आहेत केवळ त्यांनाच यापुढे लाडकी बहीण योजनेमध्ये हप्त्याचे वितरण करायचे अशा बाबत देखील निर्णय घेतला गेलेला आहे। म्हणूनच तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असाल आणि तुम्ही तुमची ई-केवायसी केली असेल किंवा चुकीची ई-केवायसी दुरुस्त केली असेल तर महिलांनो काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही। या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती नक्कीच लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा होतील। योजना बंद झाली नाही। आता याची जी-आर आणि अपडेट आल्यानंतर तुम्हाला लगेचच आपल्या पेजवर आणि चॅनलवर आपण माहिती देणार आहोत नेहमीप्रमाणेच, म्हणून आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर देखील करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा। जय महाराष्ट्र।